चला आपलं फिरवून झालेलं आहे. तर पाहूयात आपण आपली चटणी कशी झालेली आहे. तर पहा काय मस्त चटणी झालेली, शेंगदाणा चटणी नाही. आपण एका ताटामध्ये काढून घेऊया. बघा हे क्रंची क्रंची एकदम हे रवा शेंगदाणा चटणी झालेली आहे. तर खूप मस्त लागते ही चटणी. आपण चपाती सोबत, रोटी सोबत खाऊ शकता. वरण भातासोबत पण आपण तोंडी लावू शकता. आपण टिफिनला घेऊन जाऊ शकता. आपण प्रवासामध्ये तीर्थयात्रेला वगैरे जाताना अशी चटणी करून घेऊन जाऊ शकता. खूप मस्त लागते ही चटणी. मला आणि माझ्या छोट्या मुलाला खूप आवडते ही चटणी रोहनला. तर पहा कशी मस्त तयार झालेली आहे. थोडेसे शेंगदाणे अशी मध्ये रवाळ रवाळ, खूप टेस्टी आहे चटणी. पहा मस्त कशी सोलापुरी शेंगदाणा चटणी झालेली आहे. सर्वजण अशी करून खा. नमस्ते गाईज, राधे कृष्ण. देवकन्यास किचन अँड ब्लॉग्स मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मी आज आपल्याला सोलापुरी शेंगदाणा चटणी करून दाखवणार आहे की जी खूप फेमस आहे. तर चला आपण सुरुवात करूया. चला आपल्याला सोलापुरी शेंगदाणा चटणी करण्यासाठी लागणारं साहित्य: एक मोठी वाटी शेंगदाणे घेतलेत मी गावरान, असे बोल्ड शेंगदाणे घेतलेत. एक चमचा जिरे घेतलेत मोठा. लसूण गड्डे 2 घेतलेले आहेत, जेणेकरून 15-20 लसणाच्या पाकळ्या आहेत. कढीपत्त्याचे 10-12 पानं घेतलेली आहेत. कढीपत्ता खाल्लेला चांगला असतो शरीराला. लाल तिखट घेतलेलं आहे 1.5 चमचा मोठा. 1 चमचा मीठ घेतलेला आहे. तर चला आपण सुरुवातीला काय करायचं, गॅस चालू करून कढई तापायला ठेवायची. कढई तापलेली आहे. आता मी शेंगदाणे यामध्ये टाकून भाजून घेत आहे. तर आपल्याला कमी गॅसवरच भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे. एक 5 मिनिटाला हलवत हलवत असे मस्त कुरकुरीत होतील असे भाजून घ्यायचे. आता आपल्याला सोलापुरी शेंगदाणा चटणी करण्यासाठी शेंगदाणे 2दा भाजायचे आहेत. आता ही पहिली स्टेप चालू आहे शेंगदाणे भाजण्याची. शेंगदाणे मस्त असे भाजून घ्यायचे, करपू द्यायचे नाहीत. कमी गॅसवरच शेकून शेकून असे घ्यायचे कडक करून, जेणेकरून आपला हे साल असतं ना शेंगदाण्याचा पाचोळ्यावरचा, तो निघतो चांगले भाजले की. चला आपले मस्त शेंगदाणे भाजत आलेले आहेत. हे पहा कसे तडतड करून असे सुट्टे झालेले आहेत. तर छान वास येत आहे मस्त शेंगदाण्याचा भाजताना. ते भाजून झालेले आहेत. आपल्या महाराष्ट्रामध्ये सोलापूर जिल्हा आहे, तर तिथली शेंगदाणा चटणी खूप फेमस आहे, खूप विकली जाते. तर मी ही घरच्या घरीच तयार करत आहे आता. तर हे पहा शेंगदाणे भाजून झालेले आहेत. तर आपल्याला आता गॅस बंद करून घ्यायचा आणि कढईत थोडंसं हलवत असे ठेवायचं. आता हे थंड करून घ्यायचे आपल्याला शेंगदाणे. तर मी एका ताटामध्ये आता हे काढून घेत आहे. आता हे शेंगदाणे मी थंड करून घेते. थंड झाले की याचा अलगद असा पाचोळा निघतो, काढून घ्यायचा आहे आपल्याला. तसं याला जरा थंड होऊ द्यायत, 5 मिनिटं लागतील थंड होण्यासाठी. तर आपले शेंगदाणे आता गार होत आलेले आहेत. तर आपल्याला याचा पाचोळा काढून घ्यायचा आहे. आता हे थोडेसे चोळले ना अशा हातावर, पाचोळा निघतो. जेवढा निघतो तेवढा काढून घ्यायचा. आपले शेंगदाणे भाजून झालेले आहेत. तर आपण आता हे पाचोळा वेगळा करून घेऊ. याचा धाऱ्यात टाकून द्यायचे, पाचोळा निघतो.
चला, कढई तापलेली आहे, तर आपण आता हे डबल शेंगदाणे भाजून घेत आहोत. हे पूर्ण पहिले भाजून पाचोळा काढून घेतला वरचं साल. आता हे डबल दुसरी स्टेप करायची आहे आपल्याला. कढई तापलेली आहे, गॅस कमी करून घ्यायचा आणि याला आणखी आता कडक करून घ्यायचं. परत दुसरी स्टेप, सोललेले शेंगदाणे असे भाजून घ्यायचे. यामध्ये आपल्याला शेंगदाणा तेल घालायचं आहे 1 चमचा आणि तेलामध्ये हे शेंगदाणे मस्त भाजून घ्यायचे. कमी गॅसवर करपू द्यायचे नाही. चला, हे आपले शेंगदाणे मस्त पहा कसे भाजून होत आलेले आहेत. मस्त याला गोल्डन कलर यायला लागलेला आहे. तर आपण आता गॅस बंद करून घेऊयात. डबल स्टेप आपली झालेली आहे शेंगदाणे भाजण्याची. मस्त हे तेल टाकलेलं आहे, तर तळून निघाल्यासारखे होत आहेत शेंगदाणे, सोललेले शेंगदाणे. तर आपण यामध्ये आता 1 चमचा जिरे घेतलेले आहेत ते टाकूयात आणि कढीपत्त्याचे 1 7-8 पानं घेतलेले आहेत ते पण टाकूयात. आणि ह्याला आता गॅस बंद करून घेऊन आपण जिरे कढीपत्ता टाकलेला आहे, तर त्यामध्ये टाकून आपल्याला आता शेकून घ्यायचं आहे याला बॅटरला. आणि लसणाच्या पाकळ्या पण टाकून घ्यायच्या मध्ये, हलवून घ्यायचं. तर या मिश्रणाला आपण थंड करून घ्यायचं, थंड होऊ देऊया त्याला. चला, आपण हे आता शेंगदाणे एका ताटात काढून घेऊया, थंड करून घ्यायचे आहेत आपल्याला. पहा कसे मस्त दिसत आहेत, वास तर खूप छान येत आहे. मध्ये जिरे टाकलेले आहेत, लसूण आणि मस्त खरपूस असे भाजून घेतलेले आहेत, तर छान वास येत आहे. तर आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. आणि नंतर आपण याला मिक्सरच्या भांड्यात टाकून वाटायचं किंवा खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायचं. खलबत्त्यामध्ये कुटून घेतलं तर चांगलंच आहे, कुटलेली चटणी छान लागते. पण आता माझ्याकडे खलबत्ता नाहीये, तर मी ह्याला मिक्सरमध्येच पटकन वाटून घेणार आहे. तुम्हाला पद्धत सांगते मिक्सरमध्ये वाटण्याची, कशी वाटायची ते. चला, एक मिक्सरचं भांड घ्यायचं, तर त्यामध्ये आता हे आपण थंड करून घेतलेलं मिश्रण, सोललेले शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत मस्त, हे आपण या मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊयात. तर यामध्ये आपल्याला घालायचं आहे आता मीठ. लसूण जिरे कढीपत्ता त्यामध्येच टाकलेले भाजताना. आता टाकायचं आहे आपल्याला 1 चमचा मीठ चवीनुसार आपल्या, आणि 1 चवीनुसारच लाल तिखट पण टाकायचं आहे. तर मी हे 1.5 चमचा लाल तिखट घेतलेलं आहे, आपल्या चवीनुसार टाका. तर आपल्याला आता याला मिक्सरला फिरून घ्यायचं आहे. मिक्सर जास्त फास्ट करायचं नाही, नंबर 1च्या ह्याच्यावरच नुसतं असं गुरुर करायचं आणि काढायचं. 5 सेकंदच फिरवायचं, असं गुरुर केलं की बंद करून टाकायचं. तर हे पहा कसं मस्त झालेलं आहे. आता हे पहा नुसतं गुरुर करून घेतलेलं आहे मी. तर थोडंसं मोठे शेंगदाणे राहिलेले आहेत, थोडेसे काही बारीक झालेले आहेत. तर आपल्याला यामध्ये काय करायचं आहे आता, 1 चमचा शेंगदाण्याचं तेल टाकायचं आहे. भाजताना टाकलं आपण 1 चमचा, आणि आता कुटताना थोडंसं टाकायचं, मिक्स करून घ्यायचं. तर चव एकदम मस्त छान लागते शेंगदाण्याचं तेल टाकायचं. आपण याला आणखी थोडंसं फिरवून घ्यायचं पहिल्यासारखंच.
तर आपण 1 चमचा तेल टाकून यामध्ये तेल टाकून 1 चमचा मिक्स करून घेतले. तर आपल्याला आणखी डबल स्टेप करायची आहे. आणखी मिक्सरला 5 सेकंद फिरवून घ्यायचं. चला आपलं फिरवून झालेलं आहे. तर पाहूयात आपण आपली चटणी कशी झालेली आहे. तर पहा काय मस्त चटणी झालेली, शेंगदाणा चटणी नाही. आपण एका ताटामध्ये काढून घेऊया. बघा हे क्रंची क्रंची एकदम हे रवा शेंगदाणा चटणी झालेली आहे. तर खूप मस्त लागते ही चटणी. आपण चपाती सोबत, रोटी सोबत खाऊ शकता. वरण भातासोबत पण आपण तोंडी लावू शकता. आपण टिफिनला घेऊन जाऊ शकता. आपण प्रवासामध्ये तीर्थयात्रेला वगैरे जाताना अशी चटणी करून घेऊन जाऊ शकता. खूप मस्त लागते ही चटणी. मला आणि माझ्या छोट्या मुलाला खूप आवडते ही चटणी रोहनला. तर पहा कशी मस्त तयार झालेली आहे. थोडेसे शेंगदाणे असे मध्ये रवाळ रवाळ. खूप टेस्टी आहे चटणी. आपण या प्लेटमध्ये चटणी काढून घेऊयात. वाव नाईस, परफेक्ट, मस्त झालेलं आहे टेक्स्चर शेंगदाणा चटणीचं. सोलापुरी शेंगदाणा चटणी फेमस महाराष्ट्रामधली. तो आप सभी लोग ऐसी ही चटनी करेंगे और खाएंगे। और कमेंट करें, कमेंट करके बताएं मुझे कैसी हुई सोलापुरी शेंगदाणा चटनी। देखो पहा मस्त कशी सोलापुरी शेंगदाणा चटणी झालेली आहे। सर्वजण अशी करून खा आणि कमेंट करून सांगा कशी झालेली आहे ते। लाईक शेअर करायला विसरू नका, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा कशी झालेली आहे ती। तर पहा गाईज, अशा प्रकारे माझी सोलापुरी शेंगदाणा चटणी तयार झालेली आहे। तुम्ही अशीच करून खा, खुश राहा, आनंदी राहा आणि अशाच नवीन रेसिपी बरोबर भेटूयात आपण पुढच्या वेळेस। तोपर्यंत ओके, बाय बाय।